शहराच्या मधोमध एका सोनाराच्या दुकानासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. ड्रायव्हरने खाली उतरून गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून लाल साडी नेसलेली एक बाई उतरली. तिचं वय 30-32 वर्ष असेल. गाडीतून उतरून ती महिला पटकन सोन्याच्या दुकानात आली. तिने त्या दुकान मालकाच्या मुलाला निलेशला एक जोरात कानाखाली वाजवली आणि काहीही न बोलता तिच्या गाडीतून परत निघून गेली. त्यानंतर जरा वेळ पण न घालवता निलेश आणि त्याचे बाबा म्हणजे दुकानचे मालक शंकर शेठ त्यांच्या गाडीतून निघून थेट त्यांच्या घरी आले. घरी आल्यावर ते त्यांच्या सुनेला म्हणाले, हे काय होतं सुनबाई, तू दुकानात येऊन ग्राहकांची गर्दी असताना त्यांच्यासमोर तुझ्या नवऱ्याच्या कानाखाली का वाजवलीस? शंकर शेठ लाल साडी नेसलेल्या त्यांच्या सुनेला माधुरीला म्हणाले. निलेशचे डोळे रागाने लाल झाले होते आणि तो ओरडत म्हणाला, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या कानाखाली वाजवलीस? बघितलं का बाबा हिचे संस्कार? सुनबाई सुनबाई म्हणून थकत नव्हता ना? सगळ्यांच्या समोर तिने माझी इज्जत उतरवली. आता तुम्हीच बघा मी हिच्यासोबत काय काय करतो ते. माधुरीच्या सासरी तिचे सासू सासरे, तिचा नवरा आणि त्यांची 2 मुले, 7 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी होती. माधुरी आणि निलेशच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती. तिचा नवरा निलेश त्याच्याच वडिलांच्या सोन्याच्या दुकानात जाऊन बसत होता. निलेश एक बेजबाबदार आणि बिनकामाचा माणूस होता, कारण त्याला त्याच्या वडिलांचे वडिलोपार्जित सोन्याचं दुकान मिळालं होतं, काहीही कष्ट मेहनत न करता. तो जास्त शिकलेला नव्हता आणि त्याच्यात एकही चांगला गुण नव्हता. कसं तरी त्याने त्याचं BAचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याचं चरित्र पण स्वच्छ नव्हतं. त्याला बाहेरचा खूप नाद होता. शंकर शेठ त्यांच्या सुनेला म्हणाले, तुमच्या नवरा बायकोचं भांडण घराच्या 4 भिंतीच्या आत मिटवायचं होतं. तू असं सगळ्यांसमोर नवऱ्यावर हात उचलायला नको होतास. त्यांना त्यांच्या सुनेच्या असं वागण्याचं खूप जास्त आश्चर्य वाटत होतं. माधुरी म्हणाली, बाबा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की त्यांनी माझ्यासोबत असं का केलं. काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात? यांनी त्यांची बायको असताना सुद्धा त्यांच्याच दुकानातल्या एक काम करणाऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू केलं. माधुरी जळत्या नजरेने तिच्या नवऱ्याकडे बघत होती. निलेश अडखळत म्हणाला, हे काय फालतू बोलत आहेस तू? माझा कुणाशीही कसलाही संबंध नाही. माधुरी म्हणाली, आता तुम्ही आम्हाला अजून किती अंधारात ठेवायचा प्रयत्न करू नका, कारण माझ्याजवळ खूप पुरावे आहेत, जे ओरडून ओरडून हेच सांगत आहेत की तुमचं आणि त्या दुकानात काम करणाऱ्या त्या मुलीचं शीलाचे संबंध आहेत. मी काही दिवसांपूर्वी तुमचे आणि शीलाचे व्हॉट्सअपवरचे मेसेज बघितले होते, त्यामुळे मला ते बघितल्यावर अंदाज आलाच होता की तुमच्या दोघांचं रिलेशन मालक आणि कामगारापेक्षा जरा जास्तच आहे. मग मी आपल्या दुकानातल्या सगळ्यात जुन्या विश्वासू कामगाराजवळ चौकशी केली. मी विचारल्यानंतर त्यांनी पण मला हेच सांगितलं की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालला आहात. काल मी तुम्हा दोघांना एका कॉफी शॉपवर हातात हात घालून बसलेलं बघितलं होतं. तेव्हा मला समजलंच नाही की मी कशी रिॲक्ट करू ते. मग काल रात्री मी न काही खाता पिता तशीच उपाशी झोपले. सगळ्यांना असंच वाटत होतं की माझी तब्येत ठीक नाही. आई माझी तब्येत विचारायला माझ्या खोलीत आल्या होत्या. त्यांना माझं अंग थोडंसं गरम लागलं, त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने मला दूध आणि बिस्किट खायला घालून तापाचं औषध देऊन झोपायला सांगितलं. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी बघितलं की तुम्ही दुकानावर गेला होता आणि तुम्ही नाही हे बघून मला खूप जास्त राग आला आणि त्या रागातच मी दुकानावर आले. तुमच्या असल्या अवैध संबंधाचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर आपल्या मुलांवर आणि या सगळ्या कुटुंबावर पडेल. माधुरी रडत रडत म्हणाली. तिची सासू रामाताई पाण्याचा ग्लास हातात देत माधुरीला समजावत म्हणाल्या, सुनबाई सगळ्यात अगोदर तू स्वतःला सांभाळ, शांत मनाने विचार कर. तिच्या सासऱ्यांनी घाबरतच त्यांच्या मुलाला निलेशला विचारलं, सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांग, सुनबाई जे बोलत आहे ते सगळं खरं आहे का? निलेश निर्लज्जासारखा म्हणाला, हो. आता जर तुम्हाला सगळ्यांना समजलंच आहे तर मी स्वीकार करतो की माझे शीलासोबत संबंध आहेत आणि आता मी तिला सोडू शकत नाही. परत एकदा खाडकन आवाज ऐकू आला. एक चापट त्याच्या बाबांनी त्याच्या गालात वाजवली होती. ते म्हणाले, तुला लाज नाही का वाटली असं वागताना? 38 वर्षाचा झाला आहेस आणि 2 पोरांचा बाप आहेस. चांगलं छान हसतं खेळतं कुटुंब आहे. वेडा झाला आहेस का?
असं म्हणत त्यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला. माधुरीची सासू त्याच्या मुलाला निलेशला म्हणाली, तुला जरा पण लाज वाटली नाही का तुझ्या बायकोला धोका देताना? मागच्या 10 वर्षात काय नाही केलं या मुलीने तुझ्यासाठी? तिला हा धक्का सहन होणार नाही. काहीतरी विचार करायचा होता तुझ्या बायकोचा आणि पोरांचा. काय वाटत असेल त्यांना? सुनबाईला तर हे स्वीकार करायलाच किती अवघड होतं आहे की तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कुठली तरी बाई आहे. सुनबाईला ही गोष्ट आजपर्यंत तोडून ठेवेल. तू तर आम्हाला पण सुनबाईच्या नजरेत गुन्हेगार बनवलं आहेस. कारण मीच तर तुला जन्माला घातला आहे, लहानाचा मोठा केला आहे. यापेक्षा मी तुला जन्मालाच घातलं नसतं तर बरं झालं असतं. निलेश म्हणाला, जसं चाललं आहे तसं चालू द्या, नाहीतर मी माधुरीला घटस्फोट देईन आणि शीलासोबत लग्न करेन. हाच माझा शेवटचा निर्णय आहे. 2 लोकांच्या लग्नात कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. नात्यात येणाऱ्या समस्या त्यांच्या मदतीने मोकळेपणाने सोडवता येतात. हेच काम त्याचे आईबाबा करत होते. एकीकडे ते सुनेला सांभाळत होते आणि दुसरीकडे मुलाचा संसार वाचवण्यासाठी त्याला समजावून सांगत होते. निलेशचे बाबा त्याला म्हणाले, हे बघ निलेश, माझा निर्णय पण तुला ऐकावा लागेल. हे घर मी माझ्या कमाईतून बांधलेलं आहे आणि दुकान पण मला वडिलोपार्जित मिळालेलं नाही. दिवसरात्र मेहनत करून मी हे दुकान उभं केलं आहे आणि दुकानावर पण कायद्याने माझाच पूर्ण अधिकार आहे. आज पण या वयात पूर्ण दिवस दुकानात बसलेला असतो, कष्ट करतो, काम करतो. मी तर सगळं काही तुझ्याच ताब्यात देणार होतो, पण तुझ्यावर मला कधी विश्वास ठेवावासा वाटला नाही. सुनबाई तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, पण तू कधी तिला पुढे जाऊन दिलं नाहीस. लग्न झाल्या माझ्या सांगण्यावरून सुनबाई जेव्हा दुकानात येत होती तेव्हा तुला तिच्यापासून असुरक्षित वाटत होतं. कारण सुनबाई प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होती. तुला 1000 प्रश्न विचारत असायची. ती पूर्ण निष्ठेने दुकान सांभाळायला लागली होती. पण सुनबाई तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, तिच्यात तुझ्यापेक्षा जास्त क्षमता आहे, हे तुला आवडत नव्हतं. अशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायला लागलास. तिच्या प्रत्येक कामात, मग ते काम घरातले का असू नये, तू जाणून बुजून तिच्या कामात चुका काढायला लागलास. तिच्यावर रागवायला लागलास. तिच्या मनात नसताना पण तिने तिचा मार्ग बदलला आणि घर आणि मुलं सांभाळायला लागली. लक्षात ठेव, जर तू दुसऱ्या लग्नाचा विचार जरी केलास तर या घरातून तुझी कायमची हकालपट्टी होईल. सुनबाई आणि मुलं तर कायम याच घरात राहतील. पण जर तुला या घरातून जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. एकदा का हे घर सोडलंस तर परत दुकानात यायची चूक करू नकोस. त्या दुकानात नोकरीला असणाऱ्या मुलीला मी आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतो आणि तुला राहण्यासाठी दुसरा बंदोबस्त कर. त्याच्या बाबांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. निलेश रागात म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय करू शकता? मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तुमच्या म्हातारपणाची काठी आहे. तुम्ही परक्या घरातून आलेल्या तुमच्या सुनेसाठी मला या घरातून हाकलून देत आहात. माझा अधिकार तिला देत आहात. एकदा परत विचार करा बाबा, नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. मी कायद्याची मदत घेईन. निलेश एवढं बोललाच होता तेवढ्यात त्याची आई म्हणाली, निलेश, तू अगोदर स्वतः काहीतरी बनवून दाखव, मग येऊन बोल आम्हाला. तुझ्या आधाराची गरज नाही. तू आत्तापर्यंत आमच्यासाठी काय केलं आहेस, जे आम्ही इथून पुढे पण तुझ्याकडून अपेक्षा ठेवू? आमच्या सुनेनेच प्रत्येक वेळी आम्हाला सांभाळलं आहे, आमचा आधार बनले आहे. माझ्या अपघातानंतर मला 4 महिन्यांसाठी बेड रेस्ट सांगितला होता. तेव्हा पण दिवसरात्र तिनेच माझी सेवा केली होती. तू तर तुझ्या फिरण्याच्या नादात मस्त होतास, मौज मजा करण्यात व्यस्त होतास. तुझ्या बाबांना हार्ट अटॅकचा झटका आला होता तेव्हा तर तू तुझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होतास. तुला समजताच लगेच तिथून माघारी घरी यायला पाहिजे होतंस, पण तू 2 दिवसांनी परत आलास. त्यावेळी पण सुनबाईंनी घर आणि दवाखाना दोन्ही सांभाळलं. तुला तर हे पण माहीत नाही की तुझी मुलं किती शिकत आहेत. फक्त हक्क दाखवण्यासाठी दुकानात AC खाली आरामात बिनकामाचा बसून असतोस. एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तुझं चुकीचं वागणं प्रत्येक वेळी माफ करत होतो, पण
आज जे तू सुनबाईसोबत वागलेला आहेस, तिची प्रतारणा केली आहेस, त्यासाठी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. त्याच्या बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं की तुला तर कधीच या घरातून आणि बिझनेसमधून बेदखल करायला पाहिजे होतं. पण सुनबाई आणि मुलांच्या तोंडाकडे बघून अजूनपर्यंत गप्प बसलो होतो. तू कितीतरी वेळा हिशोबात गडबड केली आहेस. आमचा अंश आहे म्हणून फक्त चेतावणी देऊन कितीतरी वेळा माफ केलं आहे, पण यावेळी माफ करणार नाही. तू या घराला आणि बिझनेसला सोडून आमच्यापासून कायमचा लांब निघून जा. निलेश रागात घर सोडून त्याच्या प्रेयसीच्या घरी राहायला गेला. तिचा 1 BHK फ्लॅट होता. त्यात ती तिच्या आईवडील आणि लहान भावासोबत राहत होती. तिला जेव्हा सगळं काही समजलं तेव्हा त्याच्यापेक्षा 10 ते 12 वर्ष लहान असलेली शीला निलेशला म्हणाली, आता तुमच्याजवळ आहे तरी काय? न राहायला घर, न पैसा अडका. मग मी तुमच्याशी लग्न तरी का करू? तुम्ही 38 वर्षांचे आहात. तुम्ही 2 मुलांचे बाप आहात. मी तर आता फक्त 25 वर्षाची आहे. आणि आता तर तुमच्याजवळ नाही दुकान आहे, नाही प्रॉपर्टी आहे, नाही बँक बॅलन्स आहे. मला माझं आयुष्य तुमच्याशी लग्न करून थोडीच बरबाद करायचं आहे. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. शीलाने उत्तर दिलं. आता मात्र निलेश न घरातचा राहिला ना दारातला. निलेश परत त्याच्या घरी माघारी गेला आणि त्याने माधुरीची माफी मागितली, कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नव्हता. शंकर शेठ म्हणाले, हे बघ सुनबाई, हा पूर्णपणे तुझा निर्णय असणार आहे की तुला तुझ्या नवऱ्याला दुसरा चान्स द्यायचा आहे का नाही. पण ही दुसरी संधी 3ऱ्या-4थ्या संधीत बदलू नये, या गोष्टीचं लक्ष ठेव. तुझ्या निर्णयावर चांगल्या प्रकारे विचार कर. माधुरी म्हणाली, मी तुम्हाला माफ करते, पण माझ्या मनात ना तुमच्यासाठी प्रेम आहे, ना आदर, आणि नाही आता माझा तुमच्यावर विश्वास उरला आहे. माधुरीने शेवटची चेतावणी देऊन निलेशला माफ केलं. तिने तिच्या मुलांसाठी आणि सासू-सासऱ्यांसाठी तिच्या नवऱ्याला हा शेवटचा चान्स दिला होता. एवढ्या वर्षांची साथ आणि एक हसतं-खेळतं कुटुंब असताना आपल्या साथीदाराला असा धोका देणं ही खूप चुकीची आणि दुःख देणारी गोष्ट आहे. पण जर कुटुंबातल्या लोकांनी समजूतदारपणाने काम घेतलं, मुलगा चुकीचा असताना सुनेला पूर्णपणे साथ दिली, तर मुलाला चुकीच्या मार्गावरून परत माघारी आणता येऊ शकतं. आईवडिलांनी त्यांच्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. उलट कडक निर्णय घेऊन त्याच्या चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की माधुरीने तिच्या नवऱ्याला दुसरी संधी देण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा.